हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट बघणार ह्यूमन रिप्रोडक्शनचा. तो आहे मेन्स्ट्रुअल सायकल आणि गॅमेटोजेनेसिस. ठीक आहे, ह्यात मी तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करून देणार आहे. म्हणजे मी तुम्हाला हे सांगणार की क्वेश्चन्स कसे येणार आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण कॉन्सेप्ट तर शिकणारच आहे, कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणारच आहेत, प्लस तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन झाल्यामुळे तुम्हाला क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे हेही कळणार आहे. म्हणजे या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट कळणार प्लस क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे, आपण जाऊयात आपल्या पहिल्या पॉईंटवर. तो आहे मेन्स्ट्रुअल सायकल. तुम्हाला याच्यात काय काय लक्षात ठेवायचं आहे. पहिलं म्हणजे तुम्हाला हे सायकल पूर्ण कम्प्लिटली यायला पाहिजे. हे कशी पाठ करायची, काय पाठ करायची मी तुम्हाला सांगेनच, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आता मेन्स्ट्रुअल सायकल मधला कुठला पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं की मेन्स्ट्रुअल सायकल ही प्रायमेट्स मध्ये होते जास्त करून, आणि आपण ह्युमन सुद्धा प्रायमेट्स मध्ये होतो. मग ह्युमन फिमेल्स मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही दिसते. जास्त करून कुठे होते? ठीक आहे, चेंजेस होतात ओव्हरीमध्ये आणि युटेरसमध्ये. ठीक आहे, जर तुम्हाला विचारलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट टिक करा. जर तुम्हाला त्यातही विचारलं की कुठं चेंजेस होतात तर एक येणार ओव्हरी आणि दुसरं येणार युटेरस. ठीक आहे, असं भरपूर देतील, फॅलोपियन ट्यूब, सर्विक्स, ओव्हरी, युटेरस, बोथ ए आणि बी. तुमचा आन्सर काय येणार? ओव्हरी आणि युटेरस. फक्त ओव्हरीला किंवा फक्त युटेरसला टिक करायचं नाही. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट खूप कमी देतील कारण हे बेसिकमध्ये येते. ठीक आहे, हे एक झाल्यानंतर आणि एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, 28 DC सायकल असते. हे बेसिक आहे, विचारलं तर विचारतील, नाही तर नाही विचारणार. आणि एक आता प्रत्येक सायकल जे होते का बाईमध्ये त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्हली एग्ज येतात. म्हणजेच माझं सांगितलं तसं इकडे एक तिची ओव्हरी आहे, इकडे एक तिची ओव्हरी आहे. ठीक आहे, इकडे सुद्धा ऊसट तयार होणार आहेत, इकडे सुद्धा ऊसट तयार होणार आहेत. जर समजा ह्या फर्स्ट मंथ मध्ये इकडून जर एक बाहेर येत असेल तर सेकंड मंथ मधून इकडून येणार. ठीक आहे, सायमल्टेनियसली फक्त इकडून किंवा फक्त इकडून येणार नाही, अल्टरनेटिव्हली एकदा उजव्या ओव्हरीतून एकदा डाव्या ओव्हरीतून. जर डाव्या ओव्हरीतून ह्या महिन्यात येत असेल तर पुढच्या ओव्हरीमधून पुढच्या महिन्यात येईल. ठीक आहे, म्हणून दिले बघा, एव्हरी सायकल कम एग इन एव्हरी सायकल कम्स अल्टरनेटिव्हली. अल्टरनेटिव्हली म्हणजे एकदा इकडून एकदा तिकडून, फ्रॉम वन ऑफ द टू ओव्हरीज. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं, बाकी याच्यात काय लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे, हे मी तुम्हाला जसं फेज शिकवेल तसं शिकवतच आहे. आता पहिलं मेन्स्ट्रुअल फेज. ठीक आहे, मेन्स्ट्रुअल फेज तुम्हाला इथे आहे बघा, ही आपली मेन्स्ट्रुअल फेज. ही मेन्सेस म्हणजेच कुठली? मेन्स्ट्रुअल फेज. त्यातलं पहिलं तुम्ही ते बघू शकता, मेन्सेस म्हणजे काय, जे युटेराईन वॉल तयार झालेली असते. मी तुम्हाला आता सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर हे तुमचं युटेरस आहे. ठीक आहे, वुमनचं हे युटेरस आहे. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 लेयर्स असतात. आठवतंय, आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो. जर आठवत नसेल, पहिलाच ह्या लेक्चरला आला असेल तर मागचा व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला काय होईल हे नीट कळेल. ठीक आहे, यातलं सगळ्यात बाहेरची आहे ती पेरिमेट्रियम आहे, मायोमेट्रियम आहे. त्याच्याशी आपला काही संबंध नाही आत्ताच्या पुरता. ठीक आहे, आपला संबंध आहे कुठला? आतल्या लेअरचा, तो म्हणजे एंडोमेट्रियम. आता ह्या एंडोमेट्रियमचं काम काय, म्हणजे मला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं तसं, हे काय करते? नरिशमेंट देते. म्हणजे त्या युटेरसमध्ये किंवा त्या आईच्या गर्भामध्ये जे बाळ वाढणार आहे त्याला लागणार पोषण आहे, ते पोषण काय कोण देते? नाळ तयार होते. जी नाळ तयार होते आईमध्ये आणि बाळामध्ये तयार होते 3 महिन्यानंतरनं. पण पहिल्या 3 महिन्यांपर्यंत त्या बाळाला काहीतरी नरिशमेंट मिळायला पाहिजे, त्या ग्रोईंग एम्ब्रिओला काहीतरी आपण म्हणतो ना की पौष्टिक काहीतरी मिळायला पाहिजे. ते कोण देणार? हे एंडोमेट्रियम देणार. म्हणून काय होतंय, त्या बाईमध्ये, आता ती बाई कधी प्रेग्नेंट होईल, ती कधी कन्सीव्ह करायला काही सांगता येत नाही. म्हणून जेव्हापासून तिची पाळी सुरू होते तेव्हापासून तिच्या एंडोमेट्रियम मध्ये दर महिन्याला चेंजेस येतात. म्हणजे ती लेअर जशी अशी असते ती वाढत 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 एवढी मोठी होते. ठीक आहे, दर महिन्याला ही एवढी मोठी त्याची लेअर वाढत जाते. का? कारण समजा इथं जर एग आला, इथे जर एम्ब्रिओ आला तर ह्याला काय होईल, इथं रुतून बसेल आणि त्याचं नरिशमेंट होऊन जाईल. ठीक आहे, पण दर महिन्याला काय तिला कन्सीव्ह करत नाही, दर महिन्याला फर्टिलायझेशन होईलच असं नाही. त्यामुळे ही जी लेअर तयार झालेली आहे ही लेअर काय व्हायला पाहिजे? निघायला पाहिजे, ब्रेकडाऊन व्हायला पाहिजे, तुटायला पाहिजे. म्हणजे जे तुटतंय ह्याला आपण काय म्हणतो? मेन्स्ट्रुअल फेज म्हणतो. कळालं तुम्हाला इथंपर्यंत? त्या बाई, कुठलीही बाई जेव्हापासून त्याची पिरियड्स चालू झालेली असते, दर महिन्याला त्याची युटेरसमध्ये असे चेंजेस होतात जेणेकरून समजा जर त्याचं फर्टिलायझेशन झालं तर ते जे एम्ब्रिओ आहे, ते जे ग्रो होणार आहे त्याला नरिशमेंट मिळायला पाहिजे. त्याच्या बॉडीमध्ये असे काहीतरी, युटेरसमध्ये असे काहीतरी चेंजेस होतात जेणेकरून त्याला नरिशमेंट मिळेल. पण प्रत्येक वेळेला फर्टिलायझेशन होईलच असं नाही, आपण काय ते जमेत धरत नाही. त्यामुळे जे काय तयार झालेलं आहे त्याला तोडावं लागेल. ठीक आहे, मग ते दर महिन्यात काय होतं? तोडलं जातं. त्याच फेजला आपण म्हणतो मेन्स्ट्रुअल फेज. ठीक आहे,
ह्याच्यात मग आता हे तुटा लागले, ह्याच्यामुळे काय इथं ब्लड वेसल्स पण असणार आहेत, शिरा पण तयार झालेल्या असतील ना, त्या पण काय होणार, तुटणार. त्यामुळे काय होतं, तर शिरा तुटायला म्हणजे रक्त सुद्धा फ्लो होणार. ते किती फ्लो होत आहे, 45 to 100 ml म्हणजे 45 ते 100 ml रक्त दर महिन्याला त्या बाईच्या अंगातून बाहेर पडत असते. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, हे विचारलं जातंय. काय लक्षात ठेवणार, मेन्सुरल फेज जेव्हा हे जे तयार झालेलं असते लेअर हे तुटलं जातं. आता ह्याच्यात काय असणार आहे, ब्लड वेसल्स पण असणार आहेत, शिरा पण असणार आहेत, त्या शिरा पण तुटणार. ह्याच्यात जे रक्त तयार झालेलं आहे ते सगळं काय होणार, वाहून जाणार. किती रक्त वाहून जाते, 45 ते 100 ml दर महिन्याला. ठीक आहे, आणि हे किती दिवस होतंय, 5 दिवस होते. ते एक बायकांमध्ये 3 ते 7 दिवसांपर्यंत सुद्धा होऊ शकते. आपण ऑन अन ॲव्हरेज 3 ते 7 दिवस म्हणतोय, पण जास्त करून 5 दिवस धरायचं. काय काय लक्षात ठेवणार, 45 ते 100 ml ब्लड फ्लो होतंय, 5 दिवस होतंय. आता ह्याच्यात काय काय होणार, तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. इकडे बघा, एंडोमेट्रियम जे आहे, जर सांगितलं तसं हे एंडोमेट्रियम काय होणार, ब्रेक होणार. ब्रेकडाऊन कुणामुळं, प्रोस्टाग्लॅन्डिन्समुळं. ठीक आहे, त्यांना सांगायला लागणार ना आपल्याला की बाबा नाही झालेलं फर्टिलायझेशन, तुझा आता काय उपयोग नाहीये, ते बाळ तयार होणार नाहीये, ती स्टराईल आहे, ती वर्जिन आहे, आता गरज नाहीये आपल्याला, तू निघ, तुझं काम नाही, हे सांगणार कोण, प्रोस्टाग्लॅन्डिन्स. हे लक्षात ठेवा, प्रोस्टाग्लॅन्डिन्स लिहून ठेवा कुठतरी. हे प्रोस्टाग्लॅन्डिन काय आहे, प्रोस्टाग्लॅन्डिन आपण म्हणू शकतो की सिग्नलिंग आहे. सिग्नल कोणतर द्यायला पाहिजे. ठीक आहे की नाही, जसं आता तुम्ही बघा, याला आपण रस्त्यात थांबलेला असतो ना, की सिग्नल लागला, रेड सिग्नल असेल, तुम्ही थांबता, गाडी थांबवता. ग्रीन सिग्नल म्हणजे तुम्हाला सिग्नल द्यायला लागले कोणतरी की बाबा आता रस्त्यावर मोकळा आहे, तू जाऊ शकतोस. तसंच हे प्रोस्टाग्लॅन्डिन म्हणजे काय, सिग्नलिंग मॉलिक्यूल असतो त्या बाईच्या पोटामध्ये, जे सांगतं की बाबा फर्टिलायझेशन झालेलं नाहीये, आता तुझं काय काम नाहीये, तू आता तुटून जा. हे प्रोस्टाग्लॅन्डिन्स काय करतात, मग ह्याला ब्रेक करायला चालू करतात. मग आता तेव्हा हे कशामुळे होत आहे, डिक्रीज लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. आता हे 2 हार्मोन्स काय आहेत, हे 2 हार्मोन्स याला वाढवायचं काम करतात. ठीक आहे, ह्याला वाढवायचं काम करतात आणि ह्याला जपून ठेवायचं काम कोण करतंय, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. वाचवणारा कोण आहे, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन. मारणारा कोण आहे, प्रोस्टाग्लॅन्डिन. कसं लक्षात ठेवणार, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स आहेत. ठीक आहे, हार्मोन्स आहेत, हे ह्या लेवलला वाढवतात, म्हणजे ते एंडोमेट्रियमला फुगवायचं काम करतात. बाबा तुझं आता काम आहे, तू आता काम कर, मोटिवेट करतात एंडोमेट्रियमला की त्याला काम करायला भाग पाडतात. पण प्रोस्टाग्लॅन्डिन त्याला खरं चित्र दाखवते, तुझं काहीही काम नाहीये, तू तुटून जा. ठीक आहे, ह्या इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन काय करणार, ह्याचं काम वाढवणार. प्रोस्टाग्लॅन्डिन ह्याला काय सांगणार, तुझं काही काम नाहीये, तू ब्रेक होऊ शकतोस. ठीक आहे, मग त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय की जेव्हा प्रोस्टाग्लॅन्डिन जास्त असतात आणि प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन कमी असतात, तेव्हा ह्याचं मेन काम होऊन जाते. ठीक आहे, कसं लक्षात ठेवणार आहे, कधी ब्रेक होणार, किंवा मेन्सुरल फेजला कोण जास्त असणार आहे, प्रोस्टाग्लॅन्डिन्स. कोण कमी असणार आहे, आपण म्हणू शकतोय प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. ठीक आहे, त्याच्यानंतरनं आता हे जे तेव्हा तुटून जात आहे. ठीक आहे, तुटून गेल्यानंतरनं ते आता हे एंडोमेट्रियम परत काय होणार, बारीक होणार. हे काय झालं, तुटून गेलं. ठीक आहे, तुटून गेल्यामुळे आता ह्याची लेवल जी एवढी मोठी होती, इथपर्यंत होती, ती आता तुटून कुठपर्यंत झाली, इथपर्यंत एवढी झाली. मग आपण इथं काय दिले, एंडोमेट्रियल लाइनिंग बिकम्स थिन अबाउट 1 mm. एवढं लक्षात ठेवायचं, हे एवढं विसरायचं नाही. या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. काय काय लक्षात ठेवणार, मेन्स्ट्रुअल फेजमध्ये 45 to 100 ml ब्लड फ्लो होत आहे, 5 ते 7 दिवसांपर्यंत असतंय. कोण जास्त काम करतंय, प्रोस्टाग्लॅन्डिन्स. कोण कमी काम करतंय, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. जे एंडोमेट्रियल वॉल आहे, युटेरसची वॉल आहे, गर्भाशयाची जी वॉल आहे, ती किती होते, 1 mm ची होऊन होते. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्लड फ्लो व्हायला लागलं, म्हणजे रक्त फ्लो व्हायला लागले ते बाईच्या अंगातून, पण ते जे रक्त आहे ते कधी क्लॉट होत नाही. क्लॉट होत नाही म्हणजे काय, आपण म्हणतो ना गोठतंय, कधीच गोठत नाही. ते कशामुळे, कारण त्याच्यात फायब्रिनोलायसिन. ठीक आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये सुद्धा बघा, आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या अंगात सुद्धा रक्त कधी गोठत नाही का, कारण आपल्या बॉडीमध्ये सुद्धा हे फायब्रिनोलायसिन असतंय. हा प्रश्न येऊ शकतो. वाय मेन्स्ट्रुअल ब्लड डज नॉट क्लॉट.
आन्सर काय येणार, बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ फायब्रिनोलायसिन. फायब्रिनोलायसिन जेव्हा आता समजा आपल्या बॉडीला कुठेतरी कट झाला, लगेच आपलं रक्त गोठायला चालू होते. आपण हळद लावतोय, आपण अँटीसेप्टिक लावतोय आणि आपलं रक्त काय होतंय, गोठायला चालू होतंय. का? कारण तेव्हा आपल्या बॉडीमध्ये हे फायब्रिनोलायसिन प्रेझेंट नसतंय. पण जेव्हा कारण हिथं होतं ना ते ब्लड, आधी ब्लड हिथं होतं, म्हणजे आपल्या बॉडीतलं ब्लड बाहेर चाललंय, त्या बाईच्या बॉडीतलं ब्लड बाहेर चाललंय, इथं फायब्रिनोलायसिन असणारच आहे. ह्या फायब्रिनोलायसिनमुळेच काय आहे, ते ब्लड क्लॉट होणार नाही. इतक्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. आता हे झालं युटेरसचं. म्हणजे आपण काय असं युटेरसचं काहीतरी सांगितलं, तर ओव्हरीबद्दल पण बोलायला पाहिजे ना, कारण मी तुम्हाला काय सांगितलं, युटेरसमध्ये पण चेंजेस होतात आणि ओव्हरीमध्ये सुद्धा चेंजेस होतात. आपण युटेरस बद्दल बोललो, ओव्हरी बद्दल कोण बोलणार. ओव्हरीमध्ये काय असतं तुम्हाला सांगितलं होतं बघा मी, प्रायमरी फॉलिकल्स असतात. मागचं लेक्चर आठवतंय, प्रायमरी फॉलिकल्स बद्दल बोललेलो आपण. एक असं लहान असतो, त्याच्यावर अशी एक लेअर असते, फ्लॅट याची लेअर असते बघा, सांगितलं होतं की नाही. आता ते कशात चेंज होणार, सेकंडरी फॉलिकल्स मध्ये, म्हणजे त्यांच्यावर आता थप्पीवर थप्पी बसायला चालू होणार. ठीक आहे. असं काहीतरी काढून दाखवलं होतं बघा मी तुम्हाला, तेच इथे दिलंय त्यांनी. मेनी प्रीमोडल फॉलिकल्स डेव्हलप इंटू प्रायमरी अँड फ्यू ऑफ देम डेव्हलप इंटू सेकंडरी फॉलिकल्स. कशामुळं, FSH मुळे. FSH काय आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. इथपर्यंत कळालं, ही पूर्ण स्लाइड कळाली. ह्याच्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बाळांनो, जर प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. मी तुम्हाला अनेकदा तरी पण सांगते, मेन्स्ट्रुअल फेज 45 ते 100 ml ब्लड फ्लो होत आहे, 5 दिवसांसाठी असते. एंडोमेट्रियम काय होणार, निघून जाणार. कशामुळं, प्रोस्टाग्लॅन्डिन्समुळं. ठीक आहे. काय कमी झालं तिथं, कोण त्यांना साबूत ठेवत होतं त्या लेअरला, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन. आता तेच कमी झालं म्हटलं, लेअर ती तुटून जाणार आणि ती शेवटी तुटल्यावर कुठपर्यंत येते, 1 mm पर्यंत येते. आणि जे ब्लड फ्लो झालंय, मी तुम्हाला सांगितलं ना, बाईच्या अंगातून ब्लड फ्लो व्हायला चालू होतं, ते जे ब्लड फ्लो झालंय ते काय होतं, कधीच क्लॉट होत नाही. क्लॉट होत नाही म्हणजे ते कधीच गोठत नाही. कशामुळं, फायब्रिनोलायसिनमुळे. हे सगळं झालं आपल्या युटेरसमध्ये आणि हे होतंय आपल्या ओव्हरीमध्ये. ओव्हरीमध्ये काय व्हायला लागलंय, प्रायमरी फॉलिकल्स आणि सेकंडरी फॉलिकल्स तयार व्हायला लागले. ठीक आहे. आता ह्याच्यावरचे थोडेसे आपण क्वेश्चन्स बघूया. ड्युरिंग मेन्स्ट्रुअल फेज द अमाऊंट ऑफ ब्लड लॉस इज अप्रॉक्सिमेटली. किती ब्लड लॉस होतंय, हे तर तुम्हाला उत्तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय. काय येणार आन्सर याचं, 45 ते 100 ml. ठीक आहे. असे प्रश्न तुम्ही घेऊ शकता. आता परत तेच, मेन्स्ट्रुअल ब्लड युजली डज नॉट क्लॉट बिकॉज इट कंटेन्स. क्लॉट होत नाही म्हणजे गोठत नाही. कशामुळं, परत तेच, फायब्रिनोलायसिन. फायब्रिनोजन मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. लायसिन लक्षात ठेवायचं. ठीक आहे. फायब्रिनोजन वेगवेगळं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. आपला पुढचा पॉईंट, प्रॉलिफरेटिव्ह किंवा फॉलिक्युलर फेज. तुम्ही इथं बघू शकता बघा. आपण थोडंसं ना हे डायग्राम पण घेऊन जाऊया, तुम्हाला कळेल. तुम्ही इथं बघू शकता, आहे का, इस्ट्रोजन सगळ्यात कमी आहे. इथं इस्ट्रोजन सगळ्यात कमी आहे. तुमचं प्रोजेस्ट्रॉन, हे निळं म्हणजे प्रोजेस्ट्रॉन आहे. इथं बाकीच्या ह्याच्यात बघा किती आहे. हे ग्राफ तुम्ही तुमच्या पुस्तकात बघू शकता, किती मोठा आहे बघा, आणि केवढंच आहे. तुम्ही काय म्हणू शकता की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन कमी आहेत. त्याच इथं FSH, इथं बाकीच्या ठिकाणी बघा FSH खूप कमी आहे का. इथं याच्यापेक्षा इथं वगैरे खाली आहे. इथं FSH वर आहे. तुम्ही काय लक्षात ठेवणार, FSH जास्त आहे, इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन कमी आहे. ठीक आहे. आणि परत आता ओव्हरी. ओव्हरीमध्ये बघा, हे मेन्सेस म्हणजे काय, मेन्स्ट्रुअल फेज. हे यायला लागले की नाही, हे प्रायमरी सेकंडरी फॉलिकल तयार व्हायला लागलेत की नाही, ते त्याने दिले. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवणार, हे गोनॅडोट्रोपिन हार्मोन. गोनॅडोट्रोपिन हार्मोन म्हणजे काय, हे गोनॅडोट्रोपिन हार्मोन ओव्हेरियन हार्मोन, हे ओव्हरीमध्ये तयार होणारे हार्मोन्स आहेत. हे फरक काय, हा कुठं तयार व्हायला लागले, आपल्या ब्रेनमध्ये तयार व्हायला लागले. म्हणजे ब्रेन सांगायला लागले याला. जे गोनॅडोट्रोपिन हार्मोन्स आहेत ना, ह्याला कोण सांगायला लागले, आपला मेंदू सांगायला लागले. आणि हे ओव्हेरियन हार्मोन्स जे आहेत ते कुठं तयार व्हायला लागलेत, आपल्या ओव्हरी म्हणजे त्या बाईच्या ओव्हरीमध्ये तयार व्हायला लागलेत. त्यामुळे हा फरक आहे ओव्हेरियन हार्मोन्समध्ये आणि गोनॅडोट्रोपिन हार्मोन्समध्ये. कन्फ्यूज व्हायचं नाही. गोनॅडोट्रोपिन हार्मोन कोण देते, ब्रेन करते सॉरी, आणि ओव्हेरियन हार्मोन कोण सांगते, ओव्हरी सांगते. ओव्हेरियन सायकल ओव्हरीमध्ये काय चेंजेस व्हायला लागल्यात, युटेराइन सायकल युटेरसमध्ये काय चेंजेस व्हायला लागल्यात. आता
प्रोलिफरेटिव्ह मध्ये तुम्ही बघू शकता इथं जे तुटलं होतं प्रोलिफरेटिव्ह नावातच अर्थ आहे. प्रोलिफरेशन म्हणजे वाढणं. ठीक आहे, प्रोलिफरेशन तिसरा त्याचा अर्थ काही नसून प्रोलिफरेटिव्ह म्हणजे काय, वाढणं. जेव्हा एक गोष्ट मोठी होते किंवा जास्त वाढते त्याला आपण काय म्हणतो, प्रोलिफरेशन झालंय. ठीक आहे, किंवा दुसरं नाव आहे त्याला म्हणजे फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज म्हणजे काय, फॉलिकल्स तयार व्हायला लागलेत. प्रायमरी फॉलिकल्स, सेकंडरी फॉलिकल्स तयार व्हायला लागलेत, ते त्याचं नाव आहे, बाकी काहीही नाही. ठीक आहे, तर ह्याच्यात काय काय लक्षात ठेवणार. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही लाईन अंडरलाईन करून ठेवा, विचारली जाऊ शकते. मोर व्हेरिएबल देन एनी अदर फेजेस. ही एक फेज आहे जी प्रत्येक बाईमध्ये वेगवेगळी आहे. कारण पहिल्याच मला सांगितलं, मेन्सेस ही एका बाईमध्ये ब्लिडिंग जे आहे ते 3 दिवस होऊ शकतं, 4 दिवस होऊ शकतं, 5 दिवस होऊ शकतं. वेगवेगळ्या तिच्या प्रकृतीवर डिपेंडेंट आहे आणि त्या ह्याच्यावर हे प्रोलिफरेशन फेज आहे. म्हणजे खूप जणांमध्ये सांगितलेलं असतं की 5 ते 13 दिवसा म्हणजे 5 ते 13व्या दिवसापर्यंत आपण म्हटलं ना की 28 दिवस आपण धरतो एक सायकल असतं. त्यातले पहिले 1 ते 14 दिवस आपला काय म्हटला की त्याला मेन्सुरेशन झालं असेल. 5व्यापासून 13व्या दिवसापर्यंत आपला हा प्रोलिफरेटिव्ह फेज असतो. पण प्रत्येक बाईमध्ये हे वेगवेगळं असू शकतं. 5 ते 14 असू शकते, 5 ते 16 असू शकते, 5 ते 10, 5 ते 11 असं असू शकते. त्यामुळे हा सगळ्यात काय व्हेरिएबल आहे, अंडरलाईन करून ठेवा. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग फेज इज मोर व्हेरिएबल. ठीक आहे, कुठला लक्षात ठेवणार, प्रोलिफरेटिव्ह फेज. ठीक आहे, आता ह्याच्यात काय झाले तुम्हाला सांगितलं तसं जे सेकंडरी फॉलिकल्स होते इथं बघू शकताय तुम्ही. ह्याला खोलते आधी. तुम्ही इथं बघू शकता जे सेकंडरी फॉलिकल तयार झालं होतं आता ते डेव्हलप कशात व्हायला लागलंय, ग्राफियन फॉलिकल मध्ये मोठं झालंय. ग्राफियन फॉलिकल तयार व्हायला ते त्यांनी तेच सांगितलंय. सेकंडरी फॉलिकल प्रोसिड्स डेव्हलप बट युजुअली वन ऑफ देम फॉर्म्स ग्राफियन फॉलिकल. तसं आता इकडे बघा, हा थोडासा कन्फ्युजिंग पॉइंट आहे. एकच मिनिट, कसं लक्षात ठेवायचं ते सांगते तुम्हाला. आता इकडे बघा, समजा एका बाईच्या ओव्हरीमध्ये 5 सेकंडरी फॉलिकल तयार झाले. ठीक आहे, एका बाईच्या ओव्हरीमध्ये. आता ती बाई असेल, मुलगी असेल, काहीही, म्हणजे 20 वर्षाची मुलगी, 40 वर्षाची बाई, काहीही असू देत, 5 सेकंडरी फॉलिकल्स तयार झाले. आता ह्यातले 5च्या 5 ग्राफियन फॉलिकल तयार करत नाहीत. फक्त ह्यातला एकच, ह्या 5 मधला कुठला तरी एकच काय होणार, पुढे जाऊन ग्राफियन फॉलिकल तयार करणार. जो पुढे जाऊन काय करेल, मग तुमचा एग तयार करेल, स्त्रीबीज तयार करेल. बाकी जे 4 आहेत आता हे काय होणार, डिलीट होणार. हे 4 काय होणार, निघून जाणार, तुटून जाणार. त्याला आपण काय म्हणतो, ॲट्रेशिया म्हणतो. आणि त्याच वर्डला म्हणतो आपण डिजनरेशन. डिजनरेशन म्हणजे तुटून जाणे. 5 होतील, 10 होतील, 15 होतील, किती व्हायचं ते परत सांगितलं तसं त्या बाईच्या प्रकृतीवर डिपेंडेंट आहे. पण त्यातला फक्त एकच, हे मात्र युनिव्हर्सल आहे. प्रत्येक बाईमध्ये फक्त एकच, एका वेळेला एकच ग्राफियन फॉलिकल तयार होतो. ठीक आहे, आणि हाच पुढे जाऊन काय करणार, एग तयार करणार आहे. त्यामुळे फक्त एकच ग्राफियन फॉलिकल तयार होणार. बाकीचे किती जरी असो ते सगळे काय होणार, निघून जाणार, बाद होणार. त्या बाद होण्यालाच आपण काय म्हणतोय, डिजनरेट होणार. आणि त्यालाच आपण वर्ड बायोमध्ये तुम्हाला काय दिलाय, ॲट्रेशिया. तुम्हाला ॲट्रेशिया बद्दल जर विचारलं तर तुम्ही काय लिहिणार किंवा काय टिक करणार, की फक्त एकच ग्राफियन तयार होतं, बाकीचे सेकंडरी फॉलिकल्स काय होणार, निघून जाणार, डिजनरेट होणार. आता हे कुणामुळे तयार व्हायला लागले, जे मी तुम्हाला सांगितलं इथं, हे कुणामुळे व्हायला लागलंय, हे जे झालंय हे कुणामुळे व्हायला लागलंय, इस्ट्रोजनमुळे. ही जी डेव्हलपमेंट आहे ना, तुम्हाला सांगितलं तसं सेकंडरी फॉलिकल ते ग्राफियन फॉलिकल डेव्हलपमेंट जे आहे ते कुणामुळे आहे, इस्ट्रोजनमुळे आहे. हेच जे काय वाढतंय ना आपल्या बॉडीमध्ये ते सगळं इस्ट्रोजनमुळे. त्यामुळे इस्ट्रोजन लक्षात ठेवायचा, विसरायचं नाही. ठीक आहे, स्टिम्युलेशन ऑफ प्रोलिफरेशन. आणि परत आता इस्ट्रोजनला कोण सांगतंय हे करायला, तिथं मी तुम्हाला एक ग्राफ काढून देते, ते ग्राफ लिहून घ्या तुमच्या पुस्तकात लिहून घ्या, तुमच्या वहीत लिहून घ्या, कुठेही लिहून घ्या, खरं लिहून घ्या. आता इकडे बघा, बाईचं जे ब्रेन असतं ना, मेंदू, पिट्युटरी ग्लँड,
ते काय सिक्रेट करते, ते सिक्रेट करते गोनॅडोट्रोपिन हार्मोन. किंवा तुम्ही इथे लिहू शकते एक मिनिट, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. हे हार्मोन रिलीज केला जातो कुठून, ब्रेन मधून त्या बाईच्या. आता हे कुणाला जाऊन ऍक्टिव्हेट करतंय की बाबा आता गरज आहे, झालं झालं गेलं विसरून जावा, फर्टिलायझेशन मागच्या महिन्यात झालं नाही, ह्या महिन्यात झालं तर. दर महिन्याला एक आशा असते बाईच्या त्या गर्भाशयाला की आत्ता फर्टिलायझेशन होईल, आत्ता ते बाळ तयार होईल, मला त्या बाळाला, येणाऱ्या बाळाला मला काय करायचं आहे, प्रोटेक्शन द्यायचं आहे, त्याला न्यूट्रिशन द्यायचं आहे. म्हणून दर महिन्याला काय असतं, त्या बाईच्या गर्भाशयाला थोडीशी काय म्हणतो आपण, ते कुठेतरी आशा असते की आता फर्टिलायझेशन होईल. त्यामुळे बाईचा ब्रेन काय सांगतो की बाबा झालं ते झालं, विसरून जा. तर गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन ते सांगते ओव्हरीला की झालं ते झालं, विसरून जा, आता काय कर, आता तू परत तयार कर, परत ह्यावेळी झालं तर. ते कुणाला ऍक्टिव्हेट करतात, FSH ला, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला. आता हे FSH जाऊन कुणाला ऍक्टिव्हेट करते, इस्ट्रोजनला. हे काढून ठेवा, इथं प्लस साइन काढा, तेच इथं सांगितलं. आणि इस्ट्रोजन काय करते मग, सेकंडरी फॉलिकलचं ग्राफियन फॉलिकल मध्ये कन्व्हर्जन करते. हे एवढं लिहून ठेवा, ठीक आहे. कसं कसं लक्षात ठेवणार, ब्रेन आता म्हणजे मेन्स्युरल सायकल तिची होऊन गेली, एका बाईची मेन्स्युरल सायकल होऊन गेली, आता पुढच्या महिन्यात परत तिचा ब्रेन काय सांगतो, मागच्या महिन्यात झालं नाही फर्टिलायझेशन, ह्या महिन्यात झालं तर आपण प्रयत्न करायला पाहिजे, आपण तयारीत राहायला पाहिजे. मग तो काय एक सिग्नल देतोय बाईच्या ओव्हरीला की आता ह्यावेळी तयार होतो. गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन म्हणजे रिलीज करते ते. आणि कुणाला ऍक्टिव्हेट करते, FSH ला. FSH कुणाला जाऊन ऍक्टिव्हेट करते, इस्ट्रोजनला. आणि इस्ट्रोजन मेन काम काय करते, सेकंडरी फॉलिकलचं कन्व्हर्जन ग्राफियन फॉलिकल मध्ये करते, ठीक आहे. हेच तिने ते सांगितलं. हे एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला परत पाठ करायची गरज बसणार नाही. मग आता परत काय होणार, एंडोमेट्रियम जे तुम्हाला सांगितलं होतं मी, आठवतंय, एंडोमेट्रियम तुम्हाला सांगितलं होतं असं आपलं युटेरस असतंय. आधी ते तुटून काय झालं होतं, फक्त एवढंच झालंय. आता परत इथपर्यंत वाढायची त्याची तयारी सुरू होणार, एवढं वाढायची तयारी सुरू होणार. मग काय दिलं, बिगिन्स टू रिजनरेट म्हणजे परत वाढायला सुरू होते. कुणामुळं, इस्ट्रोजनमुळं. इस्ट्रोजन काय काय करायला लागले, एकतर सेकंडरी फॉलिकलचं ग्राफियन फॉलिकल मध्ये कन्व्हर्जन करायला, आणि दुसरं काय करायला लागले, ते एंडोमेट्रियम वाढवायला लागले, ठीक आहे. आता परत काय काय होणार हे लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला MCQ ला विचारलं जाऊ शकतं. काय काय विचारतील, रिजनरेशन मध्ये काय काय होणार, एंडोथिलियल सेल्स म्हणजे त्या एंडोमेट्रियम मधले सेल्स, एंडोमेट्रियल ग्लँड्स ते येणार. परत ब्लड वेसल सुद्धा तयार होणार, नव्याने तयार होणार दर महिन्याला. आणि जे 1 mm होतं, कधी 1 mm होतं, ह्या फेजमध्ये, ह्या फेजमध्ये, इकडे बघा 1 mm आहे इथं, ते आता कन्वर्ट होऊन कुठं होणार आहे, 3 to 5 mm. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. या गोष्टी लक्षात ठेवा. 1 mm ते 3 ते 5 mm पर्यंत काय होतंय, कन्वर्ट होतंय, ठीक आहे. इतक्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. तिथं काय काय लक्षात ठेवणार, 5 ते 13 दिवसांपर्यंत असतंय, व्हॅरिएबल सगळ्यांमध्ये वेगवेगळं असतंय. सेकंडरी फॉलिकलचं कन्व्हर्जन ग्राफियन फॉलिकल मध्ये होते, फक्त एकच होतंय, बाकीचे काय होतात, डिजनरेट होतात. आणि परत इस्ट्रोजन काय काय करते सुद्धा लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता आपण प्रश्न सोडूयात त्याच्यावरचे थोडे. पहिला प्रश्न तुमचा, proliferative phase of menstrual cycle extends from, कुठून ते कुठेपर्यंत असते, 5 ते 13 दिवसांपर्यंत असते. रिलीज ऑफ गोनॅडोट्रोपिन हार्मोन मेनली स्टिम्युलेट्स द सिक्रेशन ऑफ, गोनॅडोट्रोपिन हार्मोन दिलं इथं. गोनॅडोट्रोपिन हार्मोन कोणाला ऍक्टिव्हेट करतोय, FSH आणि LH ला. इथे इस्ट्रोजन लिहायचं नाही, कारण इस्ट्रोजनला कोण ऍक्टिव्हेट करायला लागले, FSH ऍक्टिव्हेट करायला. तुम्हाला दिलं होतं बघा मी मागं ग्राफ मध्ये बघा, गोनॅडोट्रोपिन हार्मोन FSH ला ऍक्टिव्हेट करते, इस्ट्रोजनला नाही. तुम्ही लगेच उडी मारायची नाही. तुम्हाला पण 10वी नंतर डिरेक्टली तुम्ही नीटची परीक्षा देऊ शकत नाही, तुम्हाला 11वी 12वी द्यावं लागेल. तसंच गोनॅडोट्रोपिन हार्मोन डिरेक्टली इस्ट्रोजनला करू शकत नाही, त्याला FSH ला आधी करावं लागेल. म्हणून हा प्रश्न घातलाय, कन्फ्यूज व्हायचं नाही. तर पुढचा आपला,
ओव्ह्युलेटरी फेज. आता ओव्ह्युलेटरी फेज जे ग्राफियन फॉलिकल तयार झालं होतं, तुम्ही बघितलं असाल ग्राफियन फॉलिकल आउटर कव्हरिंग असतं, त्याच्या आत आपला सेकंडरी ओसाइट असतो, हा बाहेर येणार, इथून फुटून बाहेर येणार. ठीक आहे, ह्याला आपण काय म्हणतो ओव्ह्युलेटरी फेज. तुम्ही ह्याच्यात बघू शकता बघा. ठीक आहे, इथं ओव्ह्युलेशन झालंय, दिसतंय इथं ओव्ह्युलेशन हा जो सेकंडरी ओसाइट होतो बाहेर पडला आणि बाकीचं ते लेयर्स थप्पीवर थप्पी बसले होते, आपण म्हटलं होतं मागच्या लेक्चरला, ते तयार झालं. ठीक आहे, आता ही काय आहे, शॉर्टेस्ट फेज आहे ऑफ मेन्स्युरल सायकल. फक्त आणि फक्त एकच दिवस असते, ती म्हणजे 14वे दिवस. ह्याच्यात काय होणार, मॅच्युरल रप्चर म्हणजे फुटणं, फुटून रिलीज काय होणार, सेकंडरी ओसाइट. सेकंडरी ओसाइट बाहेर येणार आणि बाकीचं त्याचे सगळं कव्हरिंग असणार. आता एक कव्हरिंग कशात कन्वर्ट होतंय, कॉर्पस ल्युटियम. ठीक आहे, हे बाकीचं याच्यात काही इम्पॉर्टंट नाही. आपण याच्यावर आता क्वेश्चन्स बघूया. ओव्ह्युलेशन ट्रिगर्ड बाय सडन सर्च ऑफ LH. ठीक आहे, हे दिले बघा, हे सांगायचं राहिलं ना, सॉरी. हे LH कुणामुळं होणार, हे LH ल्युटिलायझिंग हार्मोन. ल्युटिलायझिंग हार्मोन. ठीक आहे, हे काय करणार, ल्युटिलायझिंग हार्मोन ते जे रप्चर आहे त्याच्यात हेल्प करणार. तुम्ही ते बघू शकता. पीक आली आहे का, ओव्ह्युलेशन झालं तेव्हा LH सगळ्यात जास्त आहे, LH सगळ्यात जास्त आहे आणि इस्ट्रोजन पण सगळ्यात जास्त आहे. तुम्ही असं म्हणू शकता की जे हे ओव्ह्युलेशन व्हायला लागले पण बाकीचे खोड्यात, तुम्ही म्हणू शकता की जे ओव्ह्युलेशन व्हायला लागले तेव्हा सगळ्यात जास्त कोण आहे, एकतर LH आहे आणि एकतर इस्ट्रोजन आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की ओव्ह्युलेशन कधी होणार, जेव्हा LH पण जास्त असतो आणि इस्ट्रोजन पण जास्त असतो. LH हा गोनाडोट्रोपिन हार्मोन आहे आणि इस्ट्रोजन हा कुठला आहे, आपला ओव्हेरियन हार्मोन आहे. म्हणजे आपल्या ओव्हरीमध्ये तयार होतो आणि हा आपल्या ब्रेनमध्ये तयार होतो, म्हणजे ब्रेन सिग्नल देतो त्याला. ठीक आहे, माझं उत्तर काय येणार, ओव्ह्युलेशन इज ट्रिगर्ड बाय सडन सर्च ऑफ LH. ठीक आहे, इथे इस्ट्रोजन लिहायचं नाही का, कारण इस्ट्रोजन आधीपासूनच जास्त होतं. ते बघू शकता तुम्ही, इस्ट्रोजन आधीपासूनच जास्त आहे पण LH आधी खूप कमी होता आणि एकदम वाढलाय. सडन सर्च म्हणजे एकदम वाढले, एकदम वाढले, कुठला आहे, LH आहे. इस्ट्रोजन एकदम वाढलेला नाही, हळूहळू हळूहळू हळू हळूहळू तो वाढायला लागलाय. त्याचा अप इथे तुम्ही बघू शकता वाढतच चाललाय. त्यामुळे वाढ म्हणजे जास्त असतंच पण सडन सर्ज नसतं. तुम्ही नावात आपण काय करतो, थोडासा आपल्याला नावात थोडासा प्रॉब्लेम येतो, नावात विसरायचं नाही. सडन सर्ज म्हणजे काय, एकदम वाढले, त्यामुळे आन्सर येणार LH. ओव्ह्युलेशन इन्व्हॉल्व्स रप्चर ऑफ, रप्चर म्हणजे फुटतंय कोण, आपलं ग्राफियन फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल लिहायचं नाही, कॉर्पस ल्युटियम लिहायचं नाही. ठीक आहे, तर आपलं पुढचं सिक्रेटरी फेज किंवा ल्युटल फेज. सिक्रेटरी फेज का नाव दिलंय, कारण आता ते जे कॉर्पस ल्युटियम तयार झालं होतं ना, ते आता मेन काम करणार आहे. ठीक आहे, आता यात तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट म्हणजे काय, हे कधी होणार, ओव्ह्युलेशन नंतरनं आणि बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट मेन्सेस. म्हणजे ओव्ह्युलेशन झाल्यानंतर आणि दुसरं मेन्स्ट्रुअल सायकल यायच्या आधीचा जो काळ असतो त्याला आपण काय म्हणतो, सिक्रेटरी फेज म्हणतो. किती दिवसांपर्यंत असतो, 14 दिवसांपर्यंत असतो हा, म्हणजे 15 ते 28 दिवसांपर्यंतचा काळ असतो. असं मी सांगितलं, पहिले 1 ते 4 दिवस आपला मेन्स्ट्रुअल फेज आहे, त्यानंतर 5 ते 13 दिवस आपला फॉलिक्युलर फेज आहे, 14वा दिवस आपला ओव्ह्युलेटरी फेज आहे आणि 15 ते 28वा दिवस म्हणजे आपला कुठला, हा सिक्रेटरी फेज आहे. विसरायचं नाही. आता सेकंडरी ओसाइट रिलीज झालं, तुम्हाला सांगितलं ना मी, हे ग्राफियन फॉलिकल आहे. सेकंडरी ओसाइट ह्याच्यातनं रिलीज होणार तुमचं सेकंडरी ओसाइट. हे जे ग्राफियन फॉलिकल आहे ते कन्वर्ट कशात होणार, आता कॉर्पस ल्युटियम. आता हे कॉर्पस ल्युटियम काय तयार करणार आहे, प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, कॉर्पस ल्युटियम आता काय सिक्रेट करणार, प्रोजेस्टेरॉन. तर तेच दिलं, ग्राफियन फॉलिकल इंटू कॉर्पस ल्युटियम अंडर द इफेक्ट ऑफ LH. तुम्हाला आधी सांगितलं तसं. आणि हे काय करणार, आता प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करायला चालू करणार. पण फर्टिलायझेशन झालंच नाही तर ती बाई वर्जिनच राहिली, ती लग्नाच्या आधी समजा ती वर्जिनच राहिली, तिच्यात काही फर्टिलायझेशन झालं नाही, तर हे कॉर्पस ल्युटियम कशात कन्वर्ट होणार, कॉर्पस अल्बायकन्स.
ठीक आहे. कॉर्पस अल्बायकन्स कधी होणार, जर फर्टिलायझेशन झालं नाही तर. ठीक आहे. आता हे प्रोजेस्ट्रॉन काय करणार, परत त्या एंडोमेट्रियमला, जे एंडोमेट्रियम तयार झालं होतं, जे लेअर वाढली होती 3 ते 5 जी झाली होती, त्याला काय करणार, ते आता वाढवायला चालू करणार. वाढवत वाढवत ते कुठपर्यंत आणणार, 8 ते 10. तुम्ही बघू शकता मेन्स्ट्रुअल सायकल फेज जेव्हा आली होती तेव्हा काय झालं होतं, 1 mm होतं आणि आत्ता किती झाले, 8 ते 10 mm पर्यंत वाढलंय परत. कुणामुळं, ह्या प्रोजेस्ट्रॉन. त्यामुळे ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत. काय काय लक्षात ठेवणार तुम्ही, कॉर्पस लुटेम रिलीजेस प्रोजेस्ट्रॉन अँड स्मॉल अमाऊंट ऑफ इस्ट्रोजन्स. ठीक आहे. एंडोमेट्रियम ग्लँड्स ग्रो, आता त्यातले जे युटेराइन वॉल्स होते ते काय होणार, ग्रो होणार, कॉइल्ड होणार आणि ते काय होणार, सिक्रेशन्स करायला चालू होणार. हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही, काय लक्षात ठेवू नका. ठीक आहे. आता इनिबिन काय करणार, स्टॉप्स द सिक्रेशन ऑफ FSH. आता समजा परत जर ती बाई प्रेग्नेंट राहिली, आपण म्हणायला बोलूया जर समजा फर्टिलायझेशन झालं, जर ती बाई प्रेग्नेंट राहिली तर परत तिचं 9 महिन्यापर्यंत डेट येत नाही, पिरियड्स येत नाहीत. का, कारण FSH इथं बंद झाले. FSH काय करत होतो, सेकंडरी फॉलिकल ऍक्टिव्हेट करत होतो. मागचा तुमचा तो ग्राफ बघा, म्हटलं ग्राफ लिहून घ्या. आता FSH इस्ट्रोजन ऍक्टिव्हेट करत होतं, इस्ट्रोजन काय करत होतं, सेकंडरी फॉलिकलचं ग्राफियन फॉलिकलमध्ये कन्वर्ट करत होतं. पण आता फर्टिलायझेशन झालंय, फर्टिलायझेशन झाल्यामुळं काय होणार, आता त्या बाईच्या पोटामध्ये ऑलरेडी बाळ आहे, त्यामुळे आता तिचं काय म्हणतात, पिरियड्स येणार नाहीत. कशामुळे येणार नाहीत, कारण FSH काय झालंय, बंद झालं. ठीक आहे. आणि हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, फर्टिलायझेशनसाठी आणि इम्प्लांटेशन, म्हणजे त्या गर्भाचं आईच्या पोटामध्ये रुतणं गरजेचं आहे. जर हे झालं, जर समजा फर्टिलायझेशन झालं, सक्सेसफुल झालं, तर कोण एम्ब्रिओ जो आहे तो काय सिक्रेट करणार आहे, ह्युमन क्रॉनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन HCG. तुम्ही जे हे बघत असाल न्यूज ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे येते बघा, प्रेगा न्यूज किंवा असं किटचे वगैरे असते, त्यात हेच हार्मोन बघितला जातो. जर हा हार्मोन दिसला, हा हार्मोन असेल तर त्याच्यात 2 लाईन्स वगैरे येतात आणि जर हा हार्मोन असेल तर आपण म्हणणार की प्रेग्नन्सी कन्फर्म आहे. ठीक आहे. हा कुठं असतो, मॅटर्नल ब्लड आणि युरिन मध्ये असतो, जो कशासाठी, प्रेग्नन्सीसाठी आपण इंडिकेटर धरला जातो. ठीक आहे. आता ओव्ह्युलेशन इन्व्हॉल्व्स द रप्चर ऑफ, परत तेच काय येणार, ग्राफियन फॉलिकल. हेच प्रश्न दुसरा घेतला, सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. आता ड्युरिंग सिक्रेटरी फेज एंडोमेट्रियम थिकनेस इन्क्रीजेस अप टू अप्रॉक्सिमेटली. कधी, सिक्रेटरी फेजला, शेवटच्या फेजला किती होणार आहे ते, 8 ते 10 mm. ठीक आहे. आधी किती होत होतं, च्यात आपल्या फॉलिक्युलर फेजला 3 ते 5 mm. ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही, कुठली फेज विचारला ते बघायचं. त्याच्या पुढं आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे गॅमेट्स काय व्हायला लागलेत, फॉर्म व्हायला लागलेत. कुणाकुणामध्ये, मेलमध्ये काय होणार, स्पर्म फॉर्म होणार आणि फिमेलमध्ये काय फॉर्म होणार, एग किंवा oocyte. आणि ज्या प्रोसेसने हे फॉर्म होतात त्याला म्हणतो आपण गॅमेटोजेनेसिस. तुम्ही नावातच घेऊ शकता, तुम्ही नावातच बघू शकता गॅमेट आणि जेनेसिस. जेनेसिस म्हणजे काय तर फॉर्म होते, त्याला आपण म्हणतोय जेनेसिस. आणि काय फॉर्म व्हायला लागले, गॅमेट फॉर्म व्हायला लागले. त्यातला आज आपण बघणार आहे फक्त स्पर्मॅटोजेनेसिस. ओजेनेसिस आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. आता पहिलं हे तेच आहे, त्याचं हे काय म्हणतो आपण डेफिनेशन, एवढी इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला विचारणार आहेत पण आपण लक्षात ठेवायचं. इथं तुम्ही शब्द लक्षात ठेवायचे. बघूया, द फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट स्पर्म और स्पर्मॅटोझोआ फ्रॉम द जर्मिनल इपिथिलियम. हा वर्ड लक्षात ठेवायचा. बाकी याच्यात पाठ करण्यासारखं काहीही नाही. जर्मिनल इपिथिलियम ऑफ टेस्टिस इज कॉल्ड एज स्पर्मॅटोजेनेसिस. ठीक आहे. आणि हे कधी स्टार्ट होतंय, प्युबर्टीला, म्हणजे जेव्हा तो मुलगा वयात येतो तेव्हा त्याच्या टेस्टिसमध्ये सुरू होणार. म्हणजे जो मुलगा 5-6 वर्षांचा, 10 वर्षांचा वगैरे आहे त्यांच्याच स्पर्मॅटोजेनेसिस होत नाही. जेव्हा तो मुलगा 12-13 वर्षांचा होईल, जेव्हा त्याचे प्युबर्टी येईल, जेव्हा तो वयात येतो, तेव्हा आपण काय म्हणतो, त्याच्या बॉडीमध्ये काय होणार आहे, स्पर्मॅटोजेनेसिस सुरू होणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यात तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस म्हणजे काय, ब्रेनचा पाठीमागचा भाग. ठीक आहे. आता हे ब्रेनचा पाठीमागचा भाग काय रिलीज करणार आहे, गोनाडोट्रोपिन हार्मोन GnRH. तुम्हाला मी मागच्या याला सांगितलं तसं. आता हे कोणाला ऍक्टिव्हेट करणार,
FSH ला, सांगितलं होतं की नाही FSH ला. आता हे FSH मुळे काय होणार, तुमचं स्पर्मॅटोजेनेसिस होणार. ठीक आहे, स्पर्मॅटोजेनेसिस कुठं व्हायला लागलंय, सेमिनिफेरस ट्युब्युल्स. तुम्हाला मी जेव्हा मिल्क प्रोडक्टिव्ह पार्ट सांगितलं होतं, हे ज्या सेमिनिफेरस ट्युब्युल आपण असं काढलं होतं, असे हे एक मिनिट असं गोल काढलं होतं बघा, आणि असे असे चौकोन 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 आणि मधीच असे काढलं होतं, चौकोन 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 आणि असं मधीच काढलं होतं. ह्याला आपण काय म्हटलं होतं, जर्मिनल इपिथिलियम, आणि ह्याला आपण म्हटलं होतं सर्टोली सेल्स. आठवलं, तेच काय सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये क्युबॉइडल इपिथिलियल, हे क्युबॉइडल लक्षात ठेवायचं, क्युबॉइडल लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. ह्याच्यात तुम्ही कन्फ्यूज होताय. क्युबॉइडल इपिथिलियल त्यालाच आपण काय म्हटलं, जर्मिनल इपिथिलियम म्हटले. आता ह्यात तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं बघा, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हे ग्राफ आहे, त्यामुळे आता नीट लक्ष द्या. हा तुमचा काय आहे, प्रीमोडल जर्म सेल्स. प्रीमोडल जर्म सेल्स म्हणजे काय, ह्याच्यापासून क्युबॉइडल इपिथिलियम पासून काय झाले, हे सेल्स तयार झाले, त्याला आपण काय म्हटले, प्रीमोर्डियल सेल्स. प्री म्हणजे आधी. ठीक आहे, आधी काय म्हणजे स्पर्म व्हायच्या आधी तयार झाले, म्हणून आपण काय म्हटले, प्रीमोडल सेल्स. हे कसे आहेत, 2N म्हणजे डिप्लॉइड आहे. आधी ह्यांचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन, कारण हे फक्त एकच आहे ना, एकच तयार झालंय, आपल्याला ह्याच्यापासून भरपूर तयार करायचे आहेत. कारण तुम्ही बघितलं असेल, भरपूर मिलियन्स ऑफ स्पर्म जातात त्या बाईच्या युटेरसमध्ये, आणि कुठेतरी त्यातला एक काय करू शकतो, फर्टिलायझेशन करू शकतो. त्यामुळे आपल्याला म्हणजे त्या पुरुषांना किंवा त्या मुलांना भरपूर प्रमाणात स्पर्म्स तयार करायचे असतात. त्यामुळे त्याला मल्टिप्लाय करायला लागणार, ह्याचा नंबर वाढवायला लागणार तुम्हाला, हो की नाही. म्हणजे एकाचे 2 वगैरे करून तुम्हाला भरपूर 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 त्याचा नंबर वाढवायला लागणार. पहिला तुम्हाला काय करायला लागणार, मग मल्टिप्लिकेशन फेज करायला लागणार. म्हणजे नाव आहे काय, मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लाय आधी करायला लागणार, नंबर वाढवायला लागणार, मग तुम्ही पुढं काय करणार, त्याला त्याचे कसं ग्रोथ करायचं ते बघणार. आधी क्वांटिटी वाढवणार, मग क्वालिटीवर लक्ष देणार. ठीक आहे, म्हणून एकाचे 2 झाले, 2चे 4 झाले. आता एकापासून 4 झाले. ठीक आहे, नंबर वाढला, आता काय होणार, ह्यांचं ग्रोथ थांबणार. नंबर वाढलेला आहे, आता भरपूर प्रमाणात मिळालेलं आहे आपल्याला, आता आपल्याला अजून डिवाइड करायचं नाही. ठीक आहे, आता ह्यांचा ग्रोथ काय होणार, थांबणार. थांबली ग्रोथ. आता जो काय आहे त्यालाच आता मॅच्युअर करायचं, त्याचीच ग्रोथ करायची, म्हणजे त्यालाच काय करायचं, वाढवायचं, त्यालाच शहाणं बनवायचं. आपण म्हणतो ना की शहाणं बनवायचं, म्हणजे शहाणं बनवत नाहीत म्हणजे नावावर घेऊ नका, पण ते काय करतात की जे फॉर्म झालं त्यांनाच आता मॅच्युअर करायचं इतकं की ते जाऊन काय करतील, एगला फर्टिलाइज करतील आणि त्यांची पुढची पिढी जन्माला येऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे हाय त्यालाच काय करणार, ते मोठं करणार, जास्त ताकदवर करणार. शब्दशः तुम्ही अर्थ म्हणजे ताकदवर करणार. ते म्हणजे काय, ग्रोथ फेज. पहिली फेज कुठली होती, मल्टिप्लिकेशन फेज. त्यात भरपूर प्रमाणात नंबर वाढवलाय. आपल्याला नंबर वाढवायचा आहे कारण आधी आपल्याकडे फक्त एकच होतं, या एकापासून आपल्याला भरपूर नंबर वाढवायचे आहेत. नंबर भरपूर वाढलाय आपला, आता जे आहेत त्यांना आपल्याला काय करायचं, ताकदवर करायचं, जेणेकरून पुढची पिढी जी येणार आहे त्या माणसाची ती काय होईल, चांगली धडधशीत येईल. कारण आपल्याला माहिती आहे फिटेस्ट विल सर्वाईव्ह, जो फिट आहे तोच जगणार आहे. कोरोनामध्ये तुम्ही बघितलं असाल, जे फिट होतं तेच जगले, तेच त्याच्यातून बाहेर आले. म्हणून ह्यातले पण जो आहे त्याला आपल्याला फिट करायचं आहे. फिट झालं, पण आता इथं प्रॉब्लेम काय आहे, 2Nचा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे नॉर्मली किती असतात, 46 क्रोमोझोम्स असतात किंवा 23 पेअर्स असतात, म्हणजे 23 जोड्या असतात, किंवा आपण म्हणू शकतो 46 क्रोमोझोम्स असतात. पण इथं 2N आहे, म्हणजे ह्यांच्याकडे आपण म्हणू शकतो की 46 पेअर्स आहेत आणि 92 क्रोमोझोम्स आहेत. जास्त नंबर आहे ना हा, म्हणजे आपल्या असण्यापेक्षा नॉर्मल नाही आहे, हा जास्त नंबर आहे. हा जो जास्त नंबर आहे ह्याला काय करायला पाहिजे, आपल्याला कट करायला लागणार. एवढा नंबर नको आहे, मग ते काय होणार, मिओसिस होणार, NN मध्ये कन्वर्ट होणार. कळालं, मग हे 4 फॉर्म होतात. आता ह्याला परत आपण डिवाइड केलं जातं, मी तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये समजावणारच आहे. आता आपण जर MCQ सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे, त्यातलं पहिलं, स्पर्मॅटोजेनेसिस ऑकर्स इन स्पर्मॅटोजेनेसिस कुठं ऑकर होत आहे, सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये. ठीक आहे, द सेल्स लाइनिंग सेमिनिफेरस ट्युब्युल्स दॅट गिव्ह राईज टू स्पर्म्स, जे स्पर्म्स फॉर्म करायला लागलेत. उत्तर काय येणार, जर्मिनल इपिथिलियम. सर्टुली सेल्स लिहायचं नाही, हे काय करतात, न्यूट्रिशन देतात. न्यूट्रिशन द्यायचं काम करतात, हे त्याचा नंबर वाढवत नाहीत. ठीक आहे, तर आपली पहिली फेज मल्टिप्लिकेशन फेज. ठीक आहे, जे प्रीमोडल जर्म सेल्स होते
प्री मॉडेल जे जर्म सेल्स होते 2n वाले काय होणार, रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन, कारण आपल्याला नंबर वाढवायचा आहे म्हणून रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन्स करणार. आणि किती क्रोमोझोम्स असणार आहेत, 46 क्रोमोझोम्स असणार आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की 23 पेअर्स 46 पेअर्स असणार आहेत त्यांच्यात. त्यानंतर आता ग्रोथ फेज, जसं सांगितलं तसं नंबर भरपूर वाढलेला आहे. आता काय होणार, सम स्पर्मॅटोगोनिया स्टॉप डिवायडिंग, आलं का, स्टॉप डिवायडिंग मध्ये आता डिवाइड होणार नाहीत. अँड ग्रोइंग साईज वाढवणार आणि डेव्हलप इंटू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. ह्याला आपण काय म्हणणार, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. कशामुळे झाले, अक्युमुलेशन ऑफ फूड, त्याने सगळं जे जेवण ते आपल्या आत घेतले, कारण त्याला ताकदवर व्हायचं आहे, इतकं ताकदवर व्हायचं आहे की त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये जाऊन पुढच्या त्यांच्या जनरेशनला त्यांनी काय करतील, तयार करतील. त्यामुळे त्यांना काय करायला पाहिजे, जास्त डेव्हलप व्हायला पाहिजे. त्यामुळे ते काय झाले, डिवायडेशन थांबवलंय. आता आपल्याला नंबर वाढवायचा नाहीये, जितके आहेत त्यांनाच काय करायचं, धष्टपुष्ट करायचंय. त्यांच्या प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये कन्व्हर्जन होते. आणि कशामुळे होते, अक्युमुलेशन ऑफ फूड, हे विसरायचं नाही. अक्युमुलेशन ऑफ फूड हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, प्रश्न बघा त्याच्यावर कसे येऊ शकतात. Phase of spermatogenesis involving repeated mitotic division of premodel germ cells is called as repeating mitotic division काय येणार, multiplication phase. Primary spermatocytes are diploid म्हणजे काय असतात, 2 सेट असतात, एक सेट नाही. हॅप्लॉइड मध्ये आपल्याला 23 क्रोमोझोम्स आहेत, डिप्लॉइड मध्ये आपल्याकडं 46 क्रोमोझोम्स आहेत. आता त्यानंतर मला आपलं मॅच्युरेशन फेज म्हणजे ही फेज. आता हे काय होणार, मॅच्युअर होणार, भरपूर वाढल्यात, भरपूर धष्टपुष्ट झाल्यात, मॅच्युअर पण व्हायला पाहिजे ना, मगच ते आपण म्हणू शकतो. मॅच्युरिटी आल्यावरच माणूस टिकतो म्हणतो तसंच आहे, आणि आपल्या आधीपासूनच आहे. आता इथं काय होणार, मिओटिक किंवा रिडक्शन फेज. का, कारण आपल्याला जे डिप्लॉइड होतात, आपल्याकडे 46 क्रोमोझोम होते, ते डिवाइड करायचं 23 मध्ये. ठीक आहे, रिडक्शन डिव्हिजन. मग पहिली जी मिओटिक डिव्हिजन आहे त्यात काय होणार, 2 मायटॉटिक डिव्हिजन्स होणार, 2 सेल्स तयार होणार NN मध्ये झालं. ठीक आहे, त्याला आपण काय म्हटलो, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. इथं दिलंय बघा, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स कनी काय केलं, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन घडवून आणलं आणि काय तयार केलं, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार केलं. ठीक आहे, आता सेकंडरी स्पर्मॅटोसाइट काय करणार, मिओसिस 2 करणार आणि काय फॉर्म करणार, स्पर्मॅटिड. ठीक आहे, तुम्ही जर बघायला गेला तर इथं स्पर्म फॉर्म झालेत, पण प्रॉब्लेम काय आहे, हे नॉन फंक्शनल आहेत. फॉर्म झालेत पण बिनकामाचे झालेत, त्याचं काहीही काम नाही. ठीक आहे, आता इथं ना 2 तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला लिहून दिलेलं नाहीये पण हे विचारू शकतात. काय विचारू शकतात, एक मिनिट. इथून इथपर्यंत म्हणजे आपण म्हणू शकतो की स्पर्मॅटोजेनेसिस, इथं स्पर्मॅटिड फॉर्म व्हायला लागल्यात. एक तर असतं स्पर्मॅटोजेनेसिस आणि एक असते स्पर्मियोजेनेसिस. दोन्हीमध्ये फरक आहे. स्पर्मॅटिड फॉर्म व्हायला लागले, जेनेसिस तुम्हाला मी आधी सांगितलं होतं काहीतरी तयार व्हायला लागले, स्पर्मॅटिड तयार व्हायला लागले इथंपर्यंत म्हणजे झालं स्पर्मॅटोजेनेसिस. इथं स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्मी इथे दिले बघा, स्पर्मियोजेनेसिस. स्पर्म फॉर्म व्हायला लागलाय मेन तुमचा, म्हणून स्पर्मियोजेनेसिस लक्षात राहील. म्हणून इथपर्यंत स्पर्मॅटोजेनेसिस, इथून किती खालीपर्यंत स्पर्मियोजेनेसिस, विसरायचं नाही. आता हे जे स्पर्मॅटिड फॉर्म झालंय हे कसं आहे, नॉन फंक्शनल आहे, ह्याचं काहीही काम नाही. बघू शकता हे गोल गोल आहेत, काही कामाचे नाहीत. ते मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक पासून फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक पर्यंत जाऊ शकणार नाहीत. कशा आहेत, नॉन मोटाईल आहेत, म्हणजे एकाच जागी दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही, आणि नॉन फंक्शनल आहेत. त्याचं आता कन्व्हर्जन करायला लागणार ना, त्या मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकला त्याचं कन्व्हर्जन कशात करायला लागणार आहे, फंक्शनल स्पर्मॅटोझोआमध्ये, आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, स्पर्मियोजेनेसिस म्हणतो. ठीक आहे, स्पर्मॅटिड्स काय करतात, रिमेन हेल्ड टू द इच अदर. हे काय होतं, एकमेकांना धरून राहतात, आणि कोण हेल्प करताय, सर्टोली सेल्स हेल्प करतात. ठीक आहे, ह्याच्यात कोण हेल्प करणार, सर्टोली सेल्स हेल्प करणार. हे विचारलं जाऊ शकत नाही पण हे विचारतात.
काय काय विचारणार, स्पर्मिओजेनेसिस मध्ये काय काय बदल होतात तुम्ही बघू शकता. आधी काय होतं, गोल होतं. आज त्याच्यानंतर काय झाली, लेंथ एक वाढली त्याची. आधी फक्त गोल एवढाच होता हाईट, आता हाईट एवढी वाढली म्हणजे लेंथ वाढली. सेंट्रिओल्स, जे सेंट्रिओल्स असतात ना, असे 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 तयार करतात बघा, ॲस्टर फायबर्स तयार करतात. तुम्ही सेल डिव्हिजन बघितलं असाल, ते सेंट्रिओल्स तयार होतात. मायटोकॉन्ड्रिया त्यांचं तयार होतंय आणि गोल्जी कॉम्प्लेक्स पण तयार होते. या गोष्टी लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आणि आपला नेक्स्ट पार्ट, शेवटचा पार्ट आपल्या या लेक्चरचा, तो म्हणजे काय, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. मेल स्पर्म कसा असतो. मेल स्पर्म हा कसा आहे, मोटाईल आहे, आपल्याला माहिती आहे. मायक्रोस्कोपिक म्हणजे मायक्रोस्कोपच्या अंडर दिसतो आणि इलॉंगेटेड म्हणजे ताणलेला आहे. ठीक आहे. त्याचा हेड पार्ट, हेड पार्ट कसा आहे, ओव्हल आहे, अंडाकृती आहे. हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे, एकच न्यूक्लियस आहे. परत तुम्ही बघू शकता ह्याच्यावर एक कॅप आहे, दिसते काय, एक टोपी दिसते ब्लू कलरची, त्याला आपण काय म्हणतो, ॲक्रोझोम म्हणतो. ते आलंय कुठून, गोल्जी बॉडी कडून. ठीक आहे. आता ह्याच्यात काय काय असतं, ह्या पूर्ण या टोपीमध्ये काय काय असतं, एक तर हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात. हायड्रोलायटिक एन्झाईम्स काय करणार आहेत, त्यांना हेल्प करणार आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे. परत प्रोटोलायटिक एन्झाईम्स आहे, झोनालायसिन, पेनिट्रेटिंग, हे तुम्हाला मी कधी शिकून, फर्टिलायझेशनच्या वेळेला शिकवे. आता तुम्हाला हे सगळं काही कळणार नाही, डोक्याच्या वर निघून जाईल. मी तुम्हाला हे फर्टिलायझेशनच्या वेळेला शिकवीन. आता फक्त लक्षात ठेवा, ॲक्रोझोममध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर हा तुमचा नेक पार्ट. या नेक पार्टमध्ये काय काय आहे, प्रॉक्झिमल सेंट्रिओल, डिस्टल सेंट्रिओल. मी तुम्हाला हे सांगितलं होतं, प्रॉक्झिमल म्हणजे पास, डिस्टल म्हणजे दूर. पास म्हणजे काय, हेडच्या जवळ, ह्या हेडच्या जवळ प्रॉक्झिमल, आणि एक मिनिट, हेडच्या जवळ प्रॉक्झिमल, हेडच्या पासून लांब डिस्टल. मिडल पीस तुमचा हाचवाला, हा तुमचा मिडल पीस. ठीक आहे. आता ह्याच्यात मायटोकॉन्ड्रिया दिसतोय, हा तुम्हाला असा कॉइल्ड असतो, असा असतो मायटोकॉन्ड्रिया यांचा. त्याला काय नाव दिलं, नेगनबर्ग. हे लक्षात ठेवायचं, हे नाव हे विचारलं जाऊ शकते, नेनबर्ग, लक्षात ठेवायचं. त्यानंतर ही टेल. टेल कशी आहे, लॉंग आहे, स्लेंडर म्हणजे चपटी आहे. टॅपरिंग एंड आहे, शेवटला आपण म्हणू शकतो टोकेरी एंड आहे. त्याच्यानंतर थ्रेड ॲक्झिल एक फिलामेंट आहे. ठीक आहे. हे सगळं काही विचारत नाहीत, लक्षात एवढं ठेवू नका. पण कुठून तयार होते हे एक विचारलं जाऊ शकते. डिस्टल सेंट्रिओल पासून, हे जे तुम्हाला सांगितलं ना, हे एक असते प्रॉक्झिमल सेंट्रिओल, हे डिस्टल सेंट्रिओल. ह्याच्यापासून काय झालं, तुमचं टेल सुरू झालं, त्यामुळं कुठून तयार होते, डिस्टल सेंट्रिओल, एवढंच लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. आपला शेवट आपण याच्यावर क्वेश्चन्स बघूया आणि आज थांबूया. मिओसिस 1 इन स्पर्मॅटोजेनेसिस प्रोड्युसेस. मिओसिस 1 मुळे काय व्हायला लागले बाळांनो, मिओसिस 1 मुळे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार व्हायला लागले. ठीक आहे. विच एन्झाईम इन ॲक्रोझोम हेल्प्स स्पर्म टू पेनिट्रेट ओवम. विच एन्झाईम इन ॲक्रोझोम. आता ॲक्रोझोम मध्ये इथं बघा, DNA पॉलिमरेजचं नाव काढलेलं मी नाही, अमायलेजचं नाव काढलेलं नाही, कॅटालेजचं नाव काढलेलं नाही, फक्त आपण हायड्रोलायज हे एकच एन्झाईम बघितलं होतं, त्यामुळे आन्सर हे एकच आहे ना. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ओजेनेसिस बघूया. तुम्हाला काही जरी डाऊट असेल, काही जरी पॉईंट कळाला नसेल, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.